हॅलो हाय वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सर्वजण खूप खुश असाल. मीही खूप खुश आहे कारण मी आता जाते आहे हे जे समोर दिसतंय गोल्डन टेम्पल इथे. तर मी कशी जाते? मी जाते फेरीमध्ये बसून. तर आता मी आहे बोरीवली जेटीला आणि बोरीवली जेटीहून आपण जाणार आहे गोराई जेटीला. सगळे फिशवाले त्यांचे फिश घेऊन आलेले होते. थोडा स्मेल येत असतो, पण तुमच्याकडे काही ऑप्शन नाहीये. तुम्हाला त्याची सवय करून घ्यावी लागते जर तुम्हाला फेरीने ये जा करायची असेल तर. तर गोराई जेटीला पोहोचलेलो आहे आणि जर तुमच्याकडे व्हेइकल असेल तर त्याचे तुम्हाला द्यावे लागतात 5 रुपये, तिकिटाच्या इथे द्यावे लागतात 10 रुपये आणि तुमचे द्यावे लागतात 5 रुपये. तुम्हाला ऑटोने जायचं असेल तर तुम्ही ऑटोनेही जाऊ शकतात. तर कुठे जायचंय त्यासाठी तुम्हाला सांगावं लागतं पॅगोडा. आता हे जे मी गोल्डन टेम्पल म्हणत होती हे होतं पॅगोडा, जे आपल्याला जेटीच्या इथून दिसत होतं. हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे हा. हे बघा इथलं गोल्डन रेड कॉम्बिनेशन आणि पिस्ताची कॉम्बिनेशन यांनी यूज केलेलं आहे. हे सगळीकडे तुम्हाला सेम कॉम्बिनेशन दिसेल सुरुवातीपासून शेवटपर्यंत. इथलं जे काम आहे ना हे खूप मला आवडलेलं आहे. इतकं बारकाईने हे काम केलेलं आहे. इथे फोटोज काढणं अलाउड नव्हतं, पण मी गुपचूप फोटो काढला होता, व्हिडिओ बनवला होता. हे बघा किती सुंदर दिसतंय हे. इथे ना तुमच्याकडे बॅग्स वगैरे ज्या असतील त्या चेक होतात. बऱ्याच जणांनी लहान मुलं होते म्हणून वेफर्स वगैरे बॅगमध्ये कॅरी केले होते, पण इथे खाणं तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकतात, बाकी खायचं काहीच घेऊन जाऊ शकत नाही. ते तुम्हाला तिथेच ठेवावं लागतं, सोबत नेता येत नाही. त्यामुळे जर तुम्ही जाण्याचा प्लॅन करत असाल तर सोबत खायचं काहीच नेऊ नका, नाहीतर ते तिथे जमा करण्यात येईल. आणि ही होती विश बेल, म्हणजे याला हा लाकडी जो मोठा बांबू काय म्हणता येतं, त्याने जर तुम्ही तिथे बेल वाजवली आणि तुम्ही एखादी विश मनात धरली तर ती तुमची विश पूर्ण होते, असं अशी इथली मान्यता आहे. तर मलाही माहित नव्हतं की एक्झॅक्ट पॅगोडा काय काय. बऱ्याचदा मी ऐकलं होतं आणि मी गुगलवर सर्च केलं तर मला हे काहीतरी इंटरेस्टिंग असं वाटलं, तर म्हणून मी तिथे गेले. इथे आल्यानंतर मला कळलं की हे विपश्यना केंद्र आहे. बघा किती मोठं आहे. आणि हे विपश्यना केंद्र प्रस्थापित केलेलं आहे या दोघांनी. त्याची सुरुवात कशी झाली त्याबद्दल सविस्तर माहिती इथे लिहिलेली आहे, त्यामुळे तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. खूप मोठ्या जागेत हे इतकं छान पद्धतीने उभारलं गेलंय लोकांना बघण्यासाठी. हे बघा हे जे कॉम्बिनेशन आहे ना, मला खूपच जास्त छान वाटलं. आणि ही होती तिथली लायब्ररी. इथे सगळ्या प्रकारची पुस्तकं मिळतात. तुम्हाला ही गोबल पॅगोडाला व्हिजिट द्यायची असेल, इथला पीस एक्सपिरियन्स करायचा असेल तर नक्की या. खूप पॉझिटिव्ह वाइब्स आहेत इथे. आणि व्लॉग बघून तुम्हाला कसं वाटलं हे मला कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लव्ह यू ऑल. टेक केअर.